तुम्हाला नोकरीच करायची आहे, तर ई स्पोर्ट्स गेमिंग मध्ये हं, आता आपल्याकडे गेमर्स विलाचे मेंबर्स आहेत. हं, त्यांना आत्ता हं. 40,000 to 60,000 पर मंथ सॅलरी चालू आहे. ई वाह! स्पोर्ट्स गेमिंगचे वेगळे कोर्सेस आहेत, अरे क्लासेस आहेत, बापरे! कॉलेजेस आहेत, ओके. जे हे गेमिंग शिकवतात. हं, हं, हं. आणि गेमिंग फील्ड रिलेटेड खूप आहेत, ज्यात आम्ही जसं करतो की अॅनिमेशन असेल, हं, त्यानंतर गेम टेस्टिंग असेल, ह्या सगळ्या फील्ड ओपन. व्हॅलोरंट गेम आहे, हं, हं. CS गेम आहेत. या अशा गेम आहेत त्याच्यामध्ये ते स्वतः जॉब ऑफर करतात की तुम्ही ओके. खेळा. खेळा. हां, हां. MIT कॉलेज कोथरूड, PCCOE अकुर्डी, सिम्बॉयसिस विमाननगर, हं, ह्या सगळीकडे मॅचेस होतात. तिथं गेमर्स विल हॅव स्पॉन्सर. हं. लाईव्ह मॅच मध्ये 1v1 मॅच मध्ये तो 2.5 लाख रुपये जिंकला. बापरे! ही गेम किती वेळ चालली असेल म्हणजे काय किती? 15 मिनिटं गेम चालली. अरे बापरे! 15 मिनिटात 2.5 लाख रुपये. 2.5 लाख अरे रुपये. बापरे! बिझनेस माइंडेड मध्ये कसं होतं की त्यांना माहित असतं की हं, आज जरी आपण इतकं इन्व्हेस्ट केलं तर त्याचे हं. रिटर्न्स आपल्याला नक्की येणार आहेत. आणि बरोबर. ते कधी येणार आहेत, जेव्हा आपण त्यासाठी तेवढे एफर्ट्स देईल, कष्ट देईल. देईल तेव्हा. बरोबर. पण नोकरीवाल्यांचं कसं असतं की बाबा नको, हं, लिमिटेड आपल्याला हा हं, येतोय. पण हे त्यांना कळत नाही की आपण जे सगळं कष्ट करतोय हं, हं. ते तो त्या माणसासाठी कष्ट करतोय. करतोय, तो त्या बरोबर. माणसासाठी नोकरी करतो. आमचा गेमर्स विलाचा हं, सर्वात लहान मेंबर, हं. त्याचं वय आहे 12 वर्ष. 12 वर्ष? 12 वर्ष. त्याचे बापरे! पॅरेंट्स त्याला घेऊन येतात हं, आणि खरंच त्याचं कौतुक करावं असं वाटतं. हं, त्याचे पॅरेंट्स त्याला घेऊन येतात आणि हं, म्हणतात की तू इथे खेळ. तो 1 तास खेळतो, आम्हाला सांगतो माझं झालंय. हं. घरच्यांना फोन करा, घरचे त्याला घ्यायला येतात आणि घेऊन जातात. आपण 12 वर्षाचे असताना काय करत होते? ते म्हणतात ना, आपण मीम्स बघत असेल बघा, अरे मी तर 12 वर्षाचा असताना गोट्या खेळायचो. कुठे खेळायचा? आणि लिटरली आम्ही गोट्या खेळायचो. हां, मग तेच ना. नमस्कार. तर आजचा आपला टॉपिक हा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. कारण गेमिंग हा आपला आजचा टॉपिक आहे. कारण पाहिलं तर गेमिंगमुळे आपण लहानपणी घरच्यांचा खूप मार खाल्लाय. कारण सारखं गेम खेळत असतो किंवा अभ्यास करत नाही याच्यामुळे. पण त्याच्यामध्ये सुद्धा आपण करिअर करू शकतो आणि वेल सेटल होऊ शकतो. हे आजकाल कळत चाललंय. हा टॉपिक एक आहे आणि दुसरा टॉपिक म्हणजे आज मैत्रीविषयी बोलणार आहे. कारण गेम आणि मैत्री याचं कॉम्बिनेशन म्हणून आज आपल्यासोबत आपला मित्र शुभम आहे. नमस्कार. याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर आम्ही पहिलीपासून आज एकत्र शिकत आलो आहे आणि आजपर्यंत आमची मैत्री आहे. आणि आता त्याचं स्वतःच एक गेमिंग कॅफे आहे, गेमर्स विला या नावाने. त्याच्या 2 शाखा तो यशस्वीरित्या आज चालवत आहे. एक शाहूनगर मध्ये आहे आणि एक मला वाटतं पाषाणमध्ये. पाषाण सुसरोड. तर अशा गेमिंग याच्यामध्ये करिअर कसं करू शकतो आणि हा एक बिझनेस पार्ट झाला आणि दुसरा म्हणजे मैत्रीचा. तर मैत्रीमध्ये काय कमी जास्त कसं काय मैत्री टिकवायची ह्याच्याबद्दल आज आम्ही अशा कॉमन गप्पा आहेत. हा काय आणि याचं मला टेन्शन पण नाहीये की तो मित्र असल्यामुळे आपण काही बोलणार आहे आज, त्याच्यामुळे निवांत गप्पा चालू राहतील. तर नमस्कार, परत एकदा नमस्कार शुभम सर. अरे गणेश सर, म्हणजे खरंच सांगण्याचं एवढं कौतुक, म्हणजे आज आम्ही इथं समोर बसलोय ते गणेश सर, शुभम सर म्हणून. पण आम्ही जेव्हाही भेटतो, जेव्हा आपण सोबत भेटत असेल, तेव्हा आम्ही शुभ्या आणि गण्या, म्हणजे ही एक जोडीच होती. म्हणजे मी बाकीचं सगळं सांगण्यापूर्वी किंवा सुरुवात करण्यापूर्वी मी तेच सांगेल की आम्हाला पूर्ण शाळेत फक्त एवढंच ओळखायचे की गण्याची आणि शुभ्याची एक नंबर जोडी. हा म्हणजे कोणाला कोणत्या टीचरांना त्रास असेल, कोणत्या टीचरांना वाईट बोलणं असेल, शाळेत मस्ती करणं असेल, असं काही तुम्ही सोडू नका, ते आम्ही केलं असेल. सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. खरं तर इंट्रो मध्ये त्याला शुभ्या म्हणणार होतो, पण त्याचं फॅन फॉलोइंग सध्या मजबूत आहे, त्याच्यामुळे शुभम सर बनलं. तर आता सुरुवात करूयात आपण पॉडकास्टला. आपली सुरुवात नक्कीच शाळेपासून झाली पाहिजे, कारण शाळेपासूनची आपली मैत्री आहे. तर काय होतं, कसा प्रवास होता शाळा आणि आतापर्यंत, कसं वाटतंय काय? तर आता आपण सांगितलं तसंच की आम्ही लहानपणापासून सोबत असल्यामुळे आम्हाला सगळं माहितीये की गणेशला, शुभमला काय येतं, काय नाही येत, त्यांच्या क्वालिटीज काय आहेत. आणि खरं तर गणेश सरांचं कौतुक करण्यासारखंच आहे की त्यांनी वेगवेगळ्या फील्ड मधून इथून प्रत्येक जणांना बोलवलं आहे, त्यांच्याशी चर्चा करतात, त्यांचं पॉडकास्ट घेतात आणि त्यांची माहिती एकत्र करून आपल्याला सर्वांना ते एक आपण म्हणूया त्याला एक समाज कार्यच करत आहेत ते. नाही का?
नाही समजकारी वगैरे नाही, नाही. समजकारी नाही, काय जास्त होतं? होते. एवढं तारीफ करायला लागलं ना, भीती वाटते कधी चला आता स्क्रिप्टेड पार्ट झालेला आहे. तू लिहून दिलेलं बोललो आम्ही. चला तर आपण आता नेमकं सुरुवात करूया. आपल्या खऱ्या गप्पा आता सुरू होतील. आमचं स्क्रिप्टेड सगळं झालेलं झालेलं आहे. एकमेकांचं कौतुक करायचं ठरवलं होतं आम्ही. कौतुक पण याच्यापेक्षा जास्त कौतुक होणे नाही. नाही होणार नाही. तर जे- आपला प्रश्न असा होता की लहानपणापासून ते आतापर्यंत आपल्यात काय बदल होत बदल गेले? हा हा की आता लहानपणी काय असतं की आपल्याला फक्त एकच माहिती असतं की आपल्याला शिक्षण करायचंय, मस्ती हम्म. करायची, आपल्याला बाहेर जाऊन बाहेरच्या हम्म. जगात बाकीच्या गोष्टींमध्ये आपल्याला तो एक्सपिरियन्स तेव्हा आलेला नसतो आणि हम्म, आपल्याला हम्म. तेव्हा मोठे सिनियर्स आपल्याला सांगत असतात, हो अरे हो नीट वागा, काळजी घ्या, तुम्ही कसे वागताय त्याच्यावरती तुमचं फ्युचर डिपेंड आहे. बरोबर. तर तेव्हा वाटतं की अरे हे काय सांगतंय याचं काय काय करायचं, सांगताय? आम्हाला आमचं एन्जॉय करू दे ना. आणि खरं त्यांचं ऐकलं पाहिजे, पाहिजे हो. पण नाही ऐकलं तरी काही फरक पडत नाही. ते आमच्याकडे बघून तुम्हाला कळालंच असेल. हो बी आम्ही हॅपी. पण आम्ही पण अशाच मस्त्या करत सगळं आयुष्य आम्ही असं स्कूल, मला तर म्हणायचं की स्कूल लाईफ आम्ही अभ्यास सोडून सगळं काही केलं हो आणि त्याच गोष्टीमुळे आज आम्ही इथे इथे हो जास्त अभ्यास केला असता तर कोणत्या तरी कंपनीत ना 9 ते 6 जॉबला गेला असतो. हे एडिटिंग करत बसले असते. हा ना. तेच ना मग त्याच्यामुळं. आणि आता 1ली ते 4थी पहिला टप्पा 1ली ते 4थी आम्हाला बोक्से मॅडम होत्या. त्यांच्याबद्दल खूप सारे किस्से आहेत, आम्ही खूप सारे आहेत. तर ते काय आठवतं का, शाळेतल्या काही गोष्टी आहेत का? शाळेतल्या खूप गोष्टी आठवण्यासारख्या आहेत. 1ली ते 4थी गोष्ट म्हणजे मला हे आवर्जून सांगावंसं वाटेल की माझा सगळ्यात पहिल्यांदा जो गुरु असेल शाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये मला लाभलेला तो म्हणजे गणेश सर. म्हणजे मला तो प्रत्येक अर्थ समजवायचा. खरं प्रत्येक अर्थ समजवायचा आणि ते बोक्से मॅमच्याच आमच्या पूर्ण लेक्चरला व्हायचं ते. आणि मॅमचं खरं पर्सनली सगळ्यांकडे एवढं लक्ष होतं, त्यामुळे ते सेपरेट ते आल्यानंतर म्हणायचेच, गणेश, शुभम तुम्ही वेगवेगळं बसा हो. तरच आपण पुढे जाऊया. कारण आम्ही एकत्र बसलो ना की कधी शांत बसणार नाही, काही ना काही मस्ती, टाइमपास, जोक सगळ्या गोष्टी चालायच्या. पण शिक्षणाकडे थोडं कमी लक्ष असायचं, पण धिंगाणा करायचो. त्याच्यामुळे आम्हाला सेपरेट बसवलं जायचं. पण आमच्यात मस्ती काय कमी नाही, आम्ही परत एकत्र काहीतरी करायचो. परत चालूच ही शाळा. शाळेतलं गॅदरिंग, मला वाटतं 4थीचं गॅदरिंग आठवतंय का तुला? 4थीचं गॅदरिंग, एक काहीतरी शाळेचा हाफ पॅन्ट होती आणि आपण ते तिथं गॅदरिंग होतं मोरे रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाला, मोरे प्रेक्षक तिथं डान्स केला होता फर्स्ट टाइम Dance त्यांनी पण केला मी. तेव्हाच मला याच्या ऍक्टिंगचं स्किल तेव्हा कळलं होतं. आणि तेव्हाच याचं डान्सचं स्किल कळालं होतं. त्यामुळे बरं झालं गणेश सरांनी डान्स केला नाहीये पुढे. खरंच खूप हसत चाललंय ना हे सगळं. तेव्हा ते गॅदरिंग झालं, त्याच्यानंतर 4थी पर्यंत सोडलं. 5वीला मला वाटतं आपण दुपार शिप होती ना शाळा. दुपारची शाळा, सकाळ म्हणजे 1लीला आमची नूतन विद्या मंदिर आणि दुपारी SD गणगे प्रशाला. शाळा एकच, फक्त नाव वेगळं होतं, नाव प्राथमिक वेगळं. आणि माध्यमिक. तर नंतर दुपार शिफ्ट जेव्हा चालू झाली 5वी पासून, तेव्हापासून तर एवढे किस्से, कारण तेव्हा थोडं कळायला लागलं तेव्हा होतं थोडं कळायला लागलं होतं. आणि बाकीच्या गोष्टी पण सगळ्या गणेश सरांनी ज्या शिकवल्या होत्या त्याचा अर्थ कळायला लागला होता. एन्जॉय केला ती शाळा. पण त्याच्यामध्ये याचं स्पोर्ट्स ते खूप आठवतं, स्पोर्ट्स आणि ह्या गोष्टी. बाकी काय मग आता शाळेतलं काय सांगशील? SD गणगे प्रशालेतले काय किस्से दुपार शिफ्टचे? दुपार शिफ्टचे किस्से खूप जास्त होते, कारण आम्ही दोघेही खूप तेव्हा हुशार झालो होतो किस्स्यांमध्ये, मस्ती करण्यामध्ये. तर मला एक सांगावंसं वाटतं, म्हणजे आम्ही आय थिंक 8th स्टँडर्ड मध्ये असेल, म्हणजे 8th स्टँडर्ड पकडूया, 8th स्टँडर्ड मध्ये असेल तेव्हा सगळे असे समोर बसले होते. आमचे वर्ग शिक्षक होते काळे सर, आणि आमचं फक्त आय कॉन्टॅक्टच व्हायचं की हा आले सर, करा सुरू. आणि आम्ही सगळ्या मस्त्या करत होतो. आणि सर म्हणले की तुम्हाला एक आज वेगळी अनाउन्समेंट करणार आहे, वेगळी गोष्ट सांगतो. म्हणलं काय? तर म्हणले तुम्ही गेस करा वर्गात पहिला नंबर कुणाचा आला असेल. मग गणे आणि मी आम्ही दोघे ना बघतोय, अरे मुलींमध्ये ही हुशार होती, मग हिचा आला असेल का? आम्ही सगळे असं बघतोय. तोपर्यंत सरांनी अनाऊन्स केलं, पहिला नंबर गणेश जाधव. मी असं होतो, तो कधी अभ्यास नाही काय नाही, पहिला नंबर. आम्ही दोघं सोबत मस्त्या करणार आहे. मी जेमतेम पास झालो आणि गणेश पहिला नंबर. मग तेव्हापासून असं झालं की मी सांगायचो गणेश सोबत का राहतो, कारण हुशार आहे तो.
आम्हाला माहिती आम्ही दोघांनी काय मस्त्या केल्या असतील, पण म्हणलं चला आपण त्याच्यासोबत राहून आपण पण हुशार होईल. पण मी हुशार होण्याच्या ऐवजी तोच आता बघू शकतो. मेन म्हणजे हुशार नाहीये. किस्सा काय आहे तो, माझं नशीब असं आहे ना, शाळेत कॉलेजला माझ्यासमोर टॉपर मुलगा असायचा, ऋषिकेश गुंड त्याचं नाव घेतो मी. याच्या पहिल्या नंबरचं राज आपल्याला कळतंय बघताना सर. त्याचा बघून मी पेपर लिहिला होता आणि त्यातले 1-2 आन्सर माझे करेक्ट आले आणि त्याचे चुकले. त्याचं बघून लिहिला मी पहिला आलो, तो सेकंड काहीतरी आला. बरोबर. याच्यामुळे मी पहिला आलो. हुशार वगैरे काही नाही, आपण कॉपी करण्यात हुशार होतो, त्याच्यामुळे ते झालं. त्याच्यानंतर आम्ही जर कधी भेटलो ना, तर आमचा एक किस्सा आहे तो शाळेतला, काळे मास्तर ठाप टूप टाप. कारण काय असायचं, शाळेत असलो ना, मी होतो मॉनिटर असल्यामुळे सगळ्यांना शांत बसवा बाबा, तुम्ही काय बोलू नका, काय नका करू. त्याच्यात झाली होती आमची भांडणं. त्याचा किस्सा आहे ना, हा लय भारी सांगतोय. तर पूर्ण मी आता सादरीकरण करतो. गणेश जाधव मॉनिटर होते तेव्हा. त्यानंतर आमचा एक ग्रुप होता, म्हणजे जे सगळ्यात काय म्हणतात दादागिरी करणारा ग्रुप. त्यामध्ये मी असेल, करण यादगिरे असेल, त्यानंतर सौरभ नेवाळे असेल आणि शैलेश शिंदे असेल. तुम्हाला आता कळेलच हळूहळू की नक्की आम्ही किती लेवल पर्यंत भांडणं करायचो, काय काय करायचो, किती मस्त्या करायचो. आणि गणेश आमच्यातलाच होता, पण तो चुकून जसा पहिला नंबर आला तसा चुकून मॉनिटर पण झाला होता. त्यामुळे मग तो समोर मॉनिटरचं त्याचं काम करत होता आणि आम्हाला सवय होती की काहीतरी करायचं आणि खोड काढायची. मग मी यायचो, गणेशला मारायचो, परत मागे जायचो. परत शैलेश यायचा, मारायचा, मागे जायचा. करण यायचा, मारायचा, मागे जायचा. आणि ह्या नेमक्या ह्याच्यात की गणेशला आता कळालं की आता मला खूप राग येतोय. आणि त्यात आमचा सगळ्यात महत्वाचा मित्र सौरभ सातपुते ना, अत्यंत आवडीचा आमचा मित्र, तो आला आणि त्याला वाटलं आपणही गणेशला मारू शकतो. त्यांनी मारलं. जे गणेशला राग आला, जे गणेशनी त्याला धुतलाय, जे मारलाय. आणि ही सगळी भांडणं होत असताना, सगळं चालू असताना तिथे खूप मोठी भांडणं झाली आणि ती सोडवायला गेले करण यादगिरे सर सोडवायला गेले. आणि त्यामध्ये आपले मॉनिटर बरोबर आपल्या त्यांच्या सवयीनुसार हळूच बाजूला सरले आणि भांडणं दुसऱ्यांचीच लागली. त्यांची सगळ्यांची भांडणं चालत असताना आमचे वर्ग शिक्षक आले आणि ते जसे बघतात की एवढी मोठी भांडण झालीये, करण सर अडवतात ते सगळ्यांना, सांभाळून घेतात ते. आणि त्यामध्ये मग त्यांनी घेतलं सगळ्यांना समोर, या कोण कोण होतो. आम्ही बरोबर मागे एकदम निवांत थांबलो होतो की आता मज्जा बघायची, आता खरा पिक्चर सुरू होणार होता. सरांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा एक सेट होता. जसा आपला गणिताचा सेट असतो तसा त्यांचा एक मारायचा पॅटर्न, एक सेट होता. ते बरोबर असे समोर घ्यायचे, ये इकडे धाड धाड धूप धूप. हे त्यांचं खूप फेमस होतं. मग ते मारायचे लास्टला हे द्यायचे आणि पाठवायचे. मग तसं एका मुलाला मारलं, दुसऱ्या मुलाला मारलं आणि त्यांचा सेट चालू होता. आणि त्या गरमागरमीत सरांनी बघितलं, गणेश म्हणतो, मी तर मॉनिटर आहे, तू मॉनिटर आहे काय, ये इकडे, मारलं होतं रे तेव्हा. खरंच एवढा मार खाल्ला ना, त्याच्यानंतर मला वाटतं एवढा मार नाही खाल्ला. आणि तो मार अजून आमच्या लक्षात आहे. कधी भेटलो ना आम्ही 5-6 मुलं, कधी मित्र भेटलो की तो किस्सा होतोच आमचा कंपल्सरी. आणि तो किती वेळा जरी ऐकला ना, कधीच बोर होत नाही आम्हाला, होतच तो किस्सा तसा. त्यानंतर आमचे शाळेतले काही सर आहेत, सरांबद्दल काय सांगशील? कोणत्या सरांची आठवण वगैरे काय आहे का? सरांची आठवण म्हणजे माझे सगळेच सर आवडीचे. आणि त्या सरांना सुद्धा, त्या मॅमना सुद्धा सगळ्यांच्या आवडीचं म्हणजे शुभम शिंदे. कारण मी असं तारीफ नाही करत आहे, हे असं एवढं पूर्ण टाकू नको, मी थोडस फ्लो घेतोय. कारण की आत्ताही ते आमचा व्हिडिओ बघतील, कारण सगळे मॅम कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. त्यामध्ये डावखरे मॅम असतील, म्हेत्रे सर असतील, मुलानी सर असतील, छोटे मुलानी सर, मोठे मुलानी सर, असे आमच्या सरांना पण आम्ही अशी वेगळीच नावं पाडलेली असायची. गोलप सर असतील, खूप आहेत. अत्यंत अगलावे मॅम असतील, हे आम्हाला भेटून आमची तारीफ करतात, आम्हाला विचारपूस करतात की तुम्ही नक्की आता काय करताय, कोणत्या पोझिशनला. आणि त्यांना खूप, आम्हाला जसं आमच्या मित्रांचा अभिमान वाटतो की आता कोणत्या लेवलला आपले मित्र सगळे आता कार्यरत आहेत, तसं त्यांनाही खूप अभिमान वाटतो. आणि सगळ्यात आपले फेवरेट मॅम म्हणजे जगताप मॅम.
त्यांनी खूप सहन केलंय आम्हाला, आमच्या फेवरेट त्यामुळे, कारण त्यांनी खूप सहन सहन केलंय केले आम्हाला. आम्हाला खरंच. आम्ही कारण की सगळ्यात लास्ट बेंचर होतो आम्ही सगळे, आणि हम्म. एवढी मस्ती करायचो ना, मॅम शेवटी असं म्हणायचे की अरे तुम्हाला काय बोलू आता, हा माझे ना, शब्द संपले, आता तुम्हाला ह्या व्यतिरिक्त काय बोलू काय अजून? बोलायचं म्हणजे त्यांच्याकडचे ओरडण्याची त्यांची लिमिट संपली होती. पण आता ते एक वय असतं की त्या वयामध्ये मस्ती करणार नाही तर काय करणार, ठीक आहे शिक्षण चालूच आहे, पण थोडी मस्ती पण करायची. आणि ही मस्ती जी आता पाहिली आपण, आताचे जे विद्यार्थी आहेत, आपल्या एवढी मस्ती मला नाही वाटत ते करत असतील नाही म्हणून. करणार. आणि खरंच, आणि आपल्या, मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, म्हणजे आता वेगवेगळे रूल्स आलेत हो, की शिक्षक मारू नाही मारू शकत नाही मुलांना. शकत. हो, अरे मारू नाही शकत तर ते मस्ती कधी करणार? करते करणार आणि त्यांना शिक्षक शिस्त मारतच नाहीयेत हम्म, म्हणूनच मुलं मस्ती करत नाहीयेत. नाहीये. हो, आता थोडस काय केलं तर शिक्षकांनी मुलांना हात लावला तर केस करतात ते. केस करतात. खरं हे अत्यंत चुकीचं आहे, चुकीचं आहे. कारण आम्ही एवढा मार खाल्लाय, आणि तो मार खाल्ल्यानंतरच ती मस्ती सुचते, सुचते. हो, हो, हो. त्याशिवाय ती मस्ती नाही. जात नाही. मला आठवतं ना, ते तांबोळे सर होते, त्यांच्या डोळ्यावरती मी पट्टी पट्टी अशी ना, Sunlight सनलाईट येतं. ते पट्टीवरून त्याचे ते शिकवत होते, त्यांच्या डोळ्यावरती मारत होतं. असा हाणला होता ना त्यांनी गालावर. नंतर बरोबर, तुम्हाला दिसत असेल की आपोआप असं मारलं, हे शब्द सगळे शाळेचे दिवस म्हणले ना, आम्ही आमचे पूर्ण शुभ्या आणि गण्या होऊन जातो, की असा हाणला होता ना, असा हाणला होता ना. आम्ही सांगताना पण एवढं रंगून सांगतो ना, समोरच्याला असं वाटतं की भाई बाई, यांनी लय मार खाल्ला लय होता. मार खाल्लाय. त्याच्यामुळे आम्ही कुठेतरी सुधारलोय, लय वाया पण नाही गेलो. सगळ्या गोष्टींची किंमत आहे. त्यानंतर वागत सर असतील, गुंडी मास्तर, गुंडी आम्ही मास्तर नाव वगैरे. पाडले असे नाव पडले होते सगळ्यांना. हे सगळं शाळेतलं खरंच खूप एन्जॉय केलाय शाळा. आणि लय लवकर हे दिवस संपले आपले. 2014 साली आम्ही 10वी पास आउट झालोय. त्याच्यानंतर तो त्याच्या मार्गाला वेगळा, आम्ही आमच्या मार्गाला वेगळे. पण मध्ये आधी आमची मीटिंग वगैरे, भेटणं वगैरे होत असतं. आता थोडा ब्रेक घेतला होता, कारण खूप त्या आठवणींमध्ये एवढं रमत गेलो की आमचं खूप साऱ्या गप्पा झाल्या कॅमेरा मागे. आणि आता हे थोडं म्हटलं, एवढं सगळं करण्यापेक्षा आता थोडं पुढे वळूयात पॉडकास्टच्या. हे झालं आता शाळेतल्या लाईफ बद्दल. शाळा झाली, कॉलेज झाली. मग आता ज्या स्टेजला आहे, की तुला असं कधी वाटलं की आता आपण घरी खरंच जबाबदारी घेतली पाहिजे आणि थोडेफार का होईना पैसे कमवायला पाहिजे? कारण आपण आतापर्यंत जसं बोललो की आमची, म्हणजे आम्ही लाईफ मध्ये जास्त तर मस्तीच केली, आणि त्याचं एक मला सांगावंसं वाटतं की आम्ही मस्ती केली म्हणजे आम्ही नकळत आहे ना हे बाह्य ज्ञान घेत होतो. आम्ही ह्या बाहेरच्या जगात नक्की काय चालतं, कसं चालतं, हे सगळं ज्ञान आम्ही घेत होतो. आम्ही बाह्य ज्ञान घेत गेलो, आणि जसं आपलं स्कूल झालं, त्यानंतर ग्रॅज्युएशन झालं. ग्रॅज्युएशनमध्ये सांगायला गेलं तर माझ्या 2 डिग्र्या झाल्यात. एक BSc इन CS कम्प्युटर सायन्स आणि BSc इन ॲनिमेशन. ओके. कारण आपण खूप रील्स बनवलेत, त्यामुळे तुला तर माहीतच असेल की एडिटिंगची, शूटिंगची, ऍक्टिंगची खूप आवड. आणि हे सगळं करत असताना घरातून खूप अत्यंत चांगला सपोर्ट होता की तू कर, तुला काय करायचंय, आम्ही आहे तुझ्या पाठीशी हे. आणि नंतर एक वेळ असं झालं की पप्पांचा पण बिझनेसच असल्यामुळे त्यांनी मला खूप सपोर्ट केला, आणि त्यांचंही असं होतं की तुला जे पाहिजे ते कर. पण काही असं सिच्युएशन्स आल्या की ज्यामध्ये माझ्या वडिलांना काही प्रॉब्लेम्स फेस करावे लागले. काही त्यांच्या आपण म्हणूया पार्टनर्समुळे, किंवा काही नकळत अशा गोष्टी घडत गेल्या, त्यामुळे त्यांना खूप त्रास झाला. तिथे एक अशी सिच्युएशन आली की असा एक प्रश्न उठवला गेला की तुम्ही एवढं सगळं करताय, तर तुमची मुलं काय करतात? बरोबर. हा. मग ती गोष्ट खूप लागली मला की मी आज कमर्शियल ऍक्टिंग, कमर्शियल माझे नाटक चालू आहेत, माझे रील्स चालू आहेत. आमचे रील्स पण खूप व्हायरल व्हायचे, आम्ही शूट करायचो, युट्यूब वरती चॅनल आहे, पण मी केलं काय? जर कोणी असा विचारत असेल प्रश्न की तुमची मुलं काय करतात, बरोबर, तर म्हणजे आपण एवढं सगळं मिळवलंय हे फक्त सोशल मीडियासाठी. बरोबर. मग तिथे असं एक हिट झालं की नाही, आपण आपण अजून काहीतरी केलं पाहिजे. बरोबर. आधीच पप्पांचं एवढा बिझनेस होता, एवढं सगळं त्यांनी शून्यातून उभा केलेलं हे सगळं विश्व होतं. मला पण त्यामध्ये हातभार लावायचाच होता, ते चालूच होतं. पण म्हणलं की मला पण माझं काहीतरी वेगळं केलं पाहिजे. बरोबर. मग तिथे मला जाणवलं की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. मग मी काय करू शकतो? माझी आवड काय? मला नक्की आत्ता ह्या सिच्युएशनला मी करू काय शकतो? मग मी तेव्हा माझं 2 डिग्री झालेले असताना मी तेव्हा हॉटेल मॅनेजमेंटला ऍडमिशन घेतलं.
बरोबर. आणि ते मला खूप आवडत गेलं. म्हणजे मला आता सगळ्या प्रकारचे डिशेस बनवता येतात. मी हम्म, त्याच्यानंतर माझं कम्प्लिशन झालं ते नोव्होटेल मधून. हम्म, 5 स्टार हॉटेल आहे नोव्होटेल विमाननगर रोडला. बरोबर. हा. तर तिथे मी इंटर्नशिप केली आणि तिथे पण अत्यंत म्हणजे काय म्हणतात, की एवढा आनंद भेटला मला. हम्म, एकदम मस्त वातावरण होतं तिथे. काम खूप होतं. हम्म, हम्म, हम्म. ड्युटी आवर्स हॉटेल बरोबर. मॅनेजमेंटचे खूप असतात. काम बरोबर. खूप होतं. त्यांना पण तिथे पण मी एक रील बनवली. हो. सांगायचा किस्सा म्हणजे तिथे एक मी रील बनवली होती, की पूर्ण बुफे लागायचा सकाळी. मी त्या सगळ्याचे शॉट्स घेतले आणि मी तिथेच शेफ म्हणून माझी ड्युटी चालू होती. मग नाईट शिफ्ट होती. नाईट शिफ्ट माझी सकाळी 7, 8, 9 वाजेपर्यंत चालते. त्यानंतर मी काय करायचं म्हणून मी आपलं शूट घेतलं, की काय-काय आम्ही सेट केलंय, काय-काय बनवलंय पूर्ण पूर्ण बुफेचा आणि त्याचं मी रील्स पाठवले. त्याचे मी रील्स बनवले आणि ते मी माझ्या मित्रांना पाठवले आणि मग ते त्यांना आवडले. त्यांनी पोस्ट केले आणि बरोबर. ते बघितलं आमच्या एचआर टीमने. ओके. जिथं एचआर हम्म, जिथे मी काम काम करत होते करत तिथं. तिथेच. हा. एचआर टीमने बघितलं आणि हम्म, त्यांनी मला कॉल केला. हम्म, "कुठे आहेस तू?" हम्म, मला वाटलं काहीतरी प्रॉब्लेम झाला हम्म, हम्म, आणि तिथलं वातावरण आधीच खूप स्ट्रिक्ट असतं आणि खूप अशा गोष्टी असतात, की गेस्टला काय नाही आवडलं, काय नाही, तर ते सगळं डायरेक्टली आपल्यावरती येतं. बरोबर. मग मी थोडंसं टेन्शनमध्ये होतो. मग मी गेलो एचआर टीमला भेटलो. हम्म, त्यानंतर ते खूप हॅपी होते, की आम्हाला कोणीतरी असा हम्म. भेटलाय. एक बरोबर. एक पर्सन असा भेटलाय, की जो खूप छान रील बनवतो. बनवतो. बरोबर. आणि हे आमचं काम होतंच. हम्म, गणेशचं आमचं हेच काम आहे, की आम्ही आम्ही जेवढं करतो, हम्म. जेवढं आपण काम करतो, ते- ते- त्यापेक्षा आपण ते दाखवतो कसं हे महत्वाचं आहे. महत्व. बरोबर. शोकेस कसं करतो, हम्म, प्रेझेंट कसं करतो, ते लोकांना आवडलं पाहिजे. बरोबर. आणि त्यामागे खरंच खूप कष्ट असतं, की हम्म. आपण फक्त शूट करतो नाही, त्याला एडिटिंग आलं, त्याला पूर्ण हो. बॅकग्राऊंड आलं, त्याला पूर्ण सगळे आवाज हे सगळं खूप बरोबर. मेहनत असते. हम्म. आपण जो समोर व्हिडिओ बघतो त्यामागे हम्म. ह्या माणसांची खूप मेहनत मेहनत. असते. हे आणि ते त्यांना हम्म. आवडलं. मग तिथून पुढे मी त्यांच्या मार्केटिंग टीममध्येच, त्यांच्या एचआर टीममध्येच काम करत होतो. त्यांचे ओके. सगळे रील्स करणं, शूट करणं आणि हम्म, अजूनही ते मला बोलवतात. हे खरंच हम्म, माझं भाग्य आहे. हम्म. माझं तिथलं काम झालेलं असलं तरी ते मला त्यांच्या शूट करण्यासाठी, रील्स बनवण्यासाठी अजूनही ते बोलवतात. बरोबर. मग तिथे मला वाटलं, की मी माझं काहीतरी वेगळं करू शकतो. ठीक आहे. आता हे झालं तुझं हॉटेल मॅनेजमेंट, तू रील्स वगैरे करत होता. पण त्याच्यातून तुला गेमर्स विला ह्याची कन्सेप्ट कशी निर्माण झाली, की बाबा आता आपण गेमिंग कॅफे केला पाहिजे चालू? ही कन्सेप्ट कशी निर्माण झाली? गेमर्स विला. हम्म. खरंच आजचा आपला महत्वाचा विषय विषय. हा. गेमर्स विला. ज्यासाठी मला इथे इन्व्हाइट केलंय, पण आमच्या शाळेच्याच गप्पा गप्पा. खूप झाल्या आमच्या. बरोबर. तर गेमर्स विला म्हणजे ह्यामध्ये मला सांगावसं वाटतं म्हणजे माझा अ, स अ, आम्ही शाळेतले मी हम्म, तुम्हाला सांगतो एस-एस-डी गणगे प्रशालाची मुलं हम्म, आज हम्म. कुठेच कमी पडणार नाही. बरोबर. माझा शाळेतलाच दुसरा मित्र हर्षद गावडे जो माझा हम्म. पार्टनर आहे. जसं माझं चालू होतं, की बाबा आहे घरचं सगळं खूप चांगलं सेट आहे, पण आपल्याला स्वतः काहीतरी करायचंय. बरोबर. तसंच हर्षदचं पण एक डोक्यात होतं त्याचं आधीपासून. मी लहानपणी त्याच्या घरी गेम खेळायला जायचो. हा. GTA असेल, रोड हा. रॅश असेल, मारिओ असेल, तेव्हा बरोबर. खूप मज्जा यायची आणि मी तेव्हा त्याला काय म्हणतात एंटरटेनमेंट म्हणूनच हम्म. बघायचो. आणि तो त्याला आहे ना काहीतरी त्याच्याकडे एक पॅशन होतं, Passion एक आहे. वेगळं पॅशन होतं, की बरोबर. नाही आपल्याला गेम मध्ये काहीतरी काहीतरी करायचंय. करायचं. मला जी आवड आहे त्याला हम्म. लहानपणापासून गेमची आवड. तो कंटिन्यू 5-5, 6-6 तास तेव्हा जेव्हा आपल्याला म्हणायचे, की अरे मोबाईल बघू नको, काय अरे बघू नको. हे हो, करू नको, हो. ते करू नको. तेव्हा आपण काय करायचो स्पोर्ट्स हे हा. आपण हा. सगळा वेळ तिकडे घालवायचो. घालवायचं. पण बरोबर. तो जो गेम आहे स्पोर्ट्स गेम आहे हम्म, तसा ई स्पोर्ट्स गेम पण आहे हे हम्म. त्याच्या डोक्यात होतं तेव्हापासून. तेव्हा बस. वा. जेव्हा आपल्याला अजूनही माहित नाही. माहित नाही. हो, अजूनही हो. आपल्याला ई-स्पोर्ट्स ही कन्सेप्ट माहित माहित नाहीये. नाहीये. पण आता ई-स्पोर्ट्स मध्ये एवढं करिअर आहे, एवढं मोठं वास्ट त्यांचं पूर्ण फील्ड आहे. हे हम्म. अजून लोकांना माहीतच नाहीये. त्याच्या बरोबर. डोक्यात होतं, की मला गेममध्ये काहीतरी करायचंय. हम्म, हम्म. आणि मग जसं मी इकडे माझं कामात होतो, नोव्होटेलला होतो, बाकीच्या कामांमध्ये होतो. तसंच तो एक दिवशी आला मला म्हणला, की आपण या गेमिंगमध्ये काहीतरी केलं पाहिजे. बरोबर. तर आमची एक आम्ही म्हणजे सांगतो हे सगळं आमची जी जर्नी आहे, खरंच खूप अवघड जर्नी होती. हम्म, कारण हम्म, आम्ही फक्त आमची जी कन्सेप्ट डोक्यात होती दोघांच्या, हम्म. कारण पूर्ण त्याच्या डोक्यात होतं सगळं,
की गेम कसे वर्क होणार, पूर्ण टेक्निकल नॉलेज, सगळं नॉलेज टेक्निकल त्याला. त्याचं हर्षदचं बरोबर. पूर्ण. आणि माझं एक्झिक्यूट कसं करायचं, त्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये बिझनेस एथिक्स कसे आणता येईल, त्याच्यामध्ये हा. नॉलेज कसं वापरता येईल, हे सगळं माझं पूर्ण प्लॅनिंग होतं. तर ओके. आम्ही ते पूर्ण मीटिंग 6 महिने करत होतो. रोज बापरे. येता जाता पूर्ण सर्वे केला. आम्ही पुण्यापर्यंत जायचो, मुंबईपर्यंत जायचो, पूर्ण बघायचो, पूर्ण सर्च करायचो आणि आमचं खूप डिस्कशन व्हायचं. आणि डिस्कशन पेक्षा आमची भांडणं खूप व्हायची. बरोबर. कारण मी पूर्ण म्हणजे बिझनेस इथिक्सचा आणि तो पूर्ण गेमिंग फील्ड मधला. म्हणजे त्याचं म्हणणं होतं की मला जो एका गेमरला कम्फर्ट द्यायचा आहे ना, जो आजपर्यंत कुणी नाही दिला. आणि आमचं सगळ्यात महत्व, आम्हाला गेमर्स विलाला ओळखलं जातं ते याच्यासाठी की आम्ही गेमरला किती कम्फर्ट देतो. एकदम कमी प्राइस मध्ये त्याला जे अवेलेबल होत नाही ते आम्ही अवेलेबल करून देतो. हे गेमर्स विलाचं खरं खासियत आहे. ओके. तर गेमर्स विला झालं कसं, तर तो आला 6 महिने. आमचं हे खूप क्लासेस झालं, खूप हे झालं, आम्ही थोडंसं थांबलो. त्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये पण पूर्ण क्लिअर झाल्या की जागेला एवढं असतो, एवढं सगळं हे. मग त्याला माझ्याशी बोलून कळालं की हा. आणि मला पण बोलून कळालं की आपण नाही, ह्या टेक्निकल खूप मोठ्या गोष्टी आहेत. मग ह्या बाकीच्या गोष्टी समजायला, शिकायला मला पण थोडा वेळ लागला. आणि टेक्निकल गोष्टी ह्या सगळ्या समजून घ्यायला हर्षदला. आता टेक्निकल मध्ये हर्षदचा कोणीही हात धरू शकत नाही. कोणी पूर्ण कोणताही प्रॉब्लेम आला असेल तर हर्षद 1 नंबर सॉल्व्ह करणार तो. आणि मग त्यानंतर आमचं आता गेमर्स विलाला आमच्या फर्स्ट ब्रांचला 2 ते 2.5 वर्ष झालेत. मग तेव्हा जेव्हा गेमर्स विला आम्ही फर्स्ट ओपन केलं, मग तेव्हा म्हणलं की मी तिथे फूड कॅफे ओपन करतो. मग आमचं ते गेमर्स विला फूड प्लस गेमिंग ही कन्सेप्ट खूप आवडली लोकांना, की आम्हाला तिथे खेळता पण येईल, तिथे खाता पण येईल. पण आम्हाला हे एक वेगळ्या लेवलला घेऊन जायचं होतं. म्हणजे गेमर्स विलाला हे एक वेगळ्या लेवलला घेऊन जायचं होतं. म्हणून आम्ही फक्त ते सायबर कॅफे टाईप नाही ठेवलं. आणि मग आम्ही काय केलं, पूर्ण त्यामध्ये इंटेरियर असेल, पूर्ण त्याची सिटिंग अरेंजमेंट असेल, त्यांना कम्फर्ट झोन असेल, त्यांना पूर्ण एन्व्हायरमेंट, तिथे त्यांना डार्क एन्व्हायरमेंट लागतच, पण त्यांना थोडंसं त्यांना हवा असेल किंवा बाकीचं एन्व्हायरमेंट त्यांना एकदम फ्रेश पाहिजे. ह्या सगळ्या कन्सेप्ट घेऊन आम्हाला तिथे खरंच खूप कॉस्ट गेली, आम्हाला खूप कष्ट गेले. आणि आम्हाला ते पूर्ण सर्चिंग मध्ये, ते पूर्ण उभारण्यामध्ये खूप कष्ट गेले. आता कष्ट इन द सेन्स म्हणजे काय, म्हणजे माझा तो पुढचा प्रश्न हाच आहे की तुम्ही इमॅजिन केलेले गेमर्स विला जेव्हा सत्यात उतरवत होते तेव्हा काय काय चॅलेंजेस फेस करायला लागले तुम्हाला? सगळ्यात पहिलं चॅलेंज म्हणजे आम्ही असं एक म्हणजे ते म्हणतात ना, सर्फे कपन बांध के चल रहे थे. हर्षद आणि आम्ही बाहेर निघलोच होतो त्या दिवशी की आज आपण जागा मिळवायचीच. आणि आम्हाला लकीली एक जागा आम्ही जी बघून ठेवली होती त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला. आणि आम्ही तिथं काम सुरू केलं. आणि तिथं काम सुरू केल्यानंतर आम्ही पूर्ण मटेरियल हे सगळं, ते आता माझं त्यामध्ये जास्त स्किल्स असल्यामुळे मी ते खूप बारकाईने बघत होतो की आपलं मटेरियल कुठं, कसं, काय युज होतंय, काय होतंय. आम्ही मटेरियल कट हे करून सगळं आम्ही तिथं रेडी करणार. आणि मग त्यानंतर आम्हाला तिथे त्या जागेचे म्हणजे कळायला लागले की ओनरच शेजारच्यांची अजून काही क्लासेस आहेत, शेजारचे खूप त्रास देतात. आणि ह्या खूप गोष्टी आम्ही पहिला टॅकल करत आलो. आणि पण नंतर एक लास्ट अशा मोमेंटला झालं की नाही, आपल्याला ही जागा भेटणार नाही. आणि एक म्हणतात ना, आम्ही दोघंही कुठेतरी म्हणलं की आता काय करायचं. हा आमचा एक मोठा पॉइंट होता की आपण आता इन्व्हेस्ट केलेली आहे, आपण अर्ध मटेरियल सगळं तिथं रेडी आहे जागेवरती. मग आम्ही 2 दिवस घेतले, थोडस सेटल डाऊन झालो. आणि मग 2 दिवसानंतर आम्ही परत बाहेर निघालो. हर्षद आला, चल जायचंय. आम्ही परत बाहेर निघालो, खूप जागा शोधल्या. आम्हाला 1 आठवडा लागला. त्यानंतर आम्ही त्याच टेन्शन मध्ये, काय करायचं, कसं करायचं. सगळ्यात पहिल्यांदा तुमचा बिझनेस जर चालायचा असेल, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला लागते ती योग्य जागा, लोकेशन. खूप महत्वाचं आहे लोकेशन. त्याच्यावरती खूप गोष्टी डिपेंड होतात. आणि आम्हाला ते लोकेशन भेटलं. आम्हाला त्या लोकेशन वरती थोडा अभ्यास करावा लागला. त्यानंतर काही दिवसांनंतर आमचं तिथे काम सुरू झालं. काम सुरू झाल्यानंतर पण खूप अडचणी आल्या तिथे. म्हणजे आम्ही हे करत असताना आम्ही एक 22-23 वर्षाचे असेल. आम्ही 22-23 वर्षाचे आहोत. आणि आम्ही हे सगळं, म्हणजे हे सांगायचं माझं त्यामागे कारण काय, आम्ही तिथे काम करत असताना आमचे पॅरेंट्स यायचे, बघायचे. माझ्या तर घरी तेव्हा माहितीही नव्हतं मी काय करतोय.
माझ्या घरी माहितही नव्हतं काय हम्म. करतोय. हर्षदचे मम्मी पप्पा यायचे, बघायचे नक्की हे काय करतात, ते कसं. तेव्हा शेजारी जे बाकीचे जे तिथे शॉप ओनर असतील किंवा शॉप ज्यांनी घेतले असतील काय, ते म्हणायचे काय करताय तुम्ही, हो. इथे डेड इन्व्हेस्टमेंट आहे, तुम्ही कशाला मुलांच्या नादी लागलाय, इथे काय होणार आहे, तुम्ही काय एवढ्या आणि एवढ्या बरोबर. पैशांमध्ये तुम्ही कसं काय तुमचं एवढं हम्म. भाडं देणार आहे काय. ह्या सगळ्या गोष्टींना आम्हाला फक्त ते म्हणतात ना, आपली मराठी माणसंच आपले पाय ओढतात. पाय ओढतात, बरोबर. हम्म. हो हो. तसंच. मग शेजारी पाजारी मराठी माणसं पण हम्म. होती, मारवाडी पण होते, सगळे म्हणजे हम्म. असं आम्ही एक त्या काय म्हणतात एक दूषित वातावरणात होतो की आम्हाला फक्त हे चॅलेंजेस नाहीत, आम्हाला हम्म. हे पण लोकांना तोंड काय द्यायचं की हो. आम्ही जे करतोय, जे इन फ्युचर हम्म. ते सगळं तुम्हाला गरजेचंच आहे, ते आम्हाला पटवून द्यावं लागायचं. हम्म. कारण हम्म. गेम म्हणलं की सगळ्या पॅरेंट्सचा विरोधच असायचा. हो. पण आता मी खात्रीने सांगू शकतो, हम्म. आता इन फ्युचर 2 वर्षांमध्येच तुम्हाला कॉलेजमध्ये, क्लासमध्ये, तुम्हाला स्कूलमध्ये हम्म. हा वेगळा करिअर ऑप्शन म्हणून येणार आहे, ई स्पोर्ट्स गेमिंग. तर ई ओके. स्पोर्ट्स गेमिंग म्हणजे काय नक्की, हा. आपण जसं सॉफ्टबॉल असेल, बेसबॉल असेल, थ्रोबॉल असेल, हम्म. क्रिकेट म्हणूया आपण. बरोबर. क्रिकेट, फुटबॉल खूप लोकांना आवडतं. आवडतं. हो. मग आपण म्हणतो की नाही, तो खूप छान क्रिकेट खेळतो, खूप छान फुटबॉल खेळतो. मग तो हम्म. एका लेवल नंतर जातो आणि म्हणतात की नाही, कॉम्पिटिशन खूप आहे. हम्म. मग बरोबर. पण कॉम्पिटिशन खूप आहे, पण ह्याला अर्थ येतो तो करतोय ना प्रॅक्टिस. हो. तो त्याचे स्किल्स वापरतोय, प्रॅक्टिस वापरतोय. इथे बाकीचं काय असतं, आपल्याला सगळ्यांना एक सवय लागलेली असते, नाही त्यांचा मुलगा IT मध्ये, त्यांचा मुलगा हो इंजिनियर आहे, हो. तर माझा पण मुलगा इंजिनियरच झाला पाहिजे, काहीतरी शिकून एखाद्या ठिकाणी नोकरीच करेल. नोकरीच करेल असं. तो. बरोबर. हे जे तुम्हाला नोकरीच करायची आहे, तर ई स्पोर्ट्स गेमिंग मध्ये हम्म. आता आपल्याकडे गेमर्स विलाचे मेंबर्स आहेत, हम्म. त्यांना आता हम्म. 40 to 60,000 पर मंथ सॅलरी चालू आहे ओके. गेमर्स विलामध्ये आणि गेमिंग क्षेत्रामध्ये. गेमिंग क्षेत्रामध्ये. ओके. ई स्पोर्ट्स गेमिंगचे वेगळे कोर्सेस आहेत, क्लासेस आहेत, बापरे. कॉलेजेस आहेत, ओके. जे हे गेमिंग शिकवतात. हम्म. हम्म. आणि गेमिंग फील्ड रिलेटेड खूप आहेत, ज्यात आम्ही जसं करतो की अॅनिमेशन असेल, हम्म. त्यानंतर गेम टेस्टिंग असेल, ह्या सगळ्या फील्ड ओपन आहेतच. आहेत. पण गेमिंग मध्ये पण ह्या खूप फील्ड ओपन आहेत की गेमिंग मध्ये तुम्ही जे आता एक व्हॅलोरंट गेम आहे, हम्म. CS गेम आहेत, या अशा गेम आहेत, त्याच्यामध्ये ते स्वतः जॉब ऑफर करतात की तुम्ही ओके. खेळा. खेळा. हा हा. आणि जसं आता मी सांगतो की गेमर्स विलाची पर्सनल एक टीम आहे, जी हम्म. आमच्यासाठी मॅचेस खेळते ओके. आणि त्याच्यामध्ये जो प्राइस पूल भेटतो तो आम्ही पूर्ण त्यांना देतो. ओके. म्हणजे बाहेर कुठं कॉम्पिटिशन वगैरे बाहेर असेल. कॉम्पिटिशन असतील, ओके. तसंच आपले मुंबईमध्ये कॉम्पिटिशन झाले. आणि हम्म. आता मला सांगावंसं वाटतं म्हणजे MIT कॉलेज कोथरूड, PCCOE आकुर्डी, सिम्बॉयसिस विमाननगर, हम्म. ह्या सगळीकडे मॅचेस होतात, तिथं गेमर्स विला स्पॉन्सर करतं. अरे तिथे बापरे. आपला पूर्ण सेटअप लागतो. हम्म. तिथे खूप नाशिक असेल, हैदराबाद असेल, मुंबई असेल, तिकडून टीम्स येतात, हम्म. मुलं येतात हे ई स्पोर्ट्स गेमिंग साठी. तिथे ओके. गेम्स खेळतात आणि त्यांना प्राइस पूल असतं 1 लाख. बापरे. एवढं 1 लाख प्राइस पूल असतं, 1 लाखापेक्षा जास्त. जास्त पण. आणि त्यामध्ये 1v1 चॅलेंज, मी खरंच मला अभिमान पण वाटतो, आमच्या इथेच काम करत असणारा आणि आमचा पार्टनर म्हणू आम्ही त्यांना, गेमिंग पार्टनर जो आमचा फेस आहे गेमर्स विलाचा, विनीत माने. हम्म. तो कॉलेज रायव्हल्स म्हणून एक टुर्नामेंट झाली होती, त्यामध्ये त्याचं मुंबईला गेला तो, आणि मुंबईला तिथे त्याची लाईव्ह मॅच झाली. लाईव्ह मॅच मध्ये 1v1 मॅच मध्ये तो 2.5 लाख रुपये जिंकला. बापरे. ही गेम किती वेळ चालली असेल, म्हणजे काय किती? 15 मिनिटं गेम चालली. अरे बापरे. 15 मिनिटात 2.5 लाख रुपये. 2.5 लाख अरे रुपये. बापरे. बघा, एवढं मोठं क्षेत्र आता गेमिंग मध्ये आहे. त्याच्यामुळे पालकांना सूचना आहे की पोरग जर गेम खेळत असेल तर त्याला ओरडत जाऊ नका, खेळू द्या. भविष्यात खरंच खूप वेगळं भविष्य असणार आहे गेमिंग वेगळं फील्ड मध्ये. भविष्य असणार आहे. हे ओव्हरऑल झालं गेमिंग रिलेटेड. ठीक आहे. तर आता हे झाले आपण गेमर्स विला बद्दल, त्या गेमिंग करिअर बद्दल बोललो. पण आता आपण परत बिझनेस कडेच येऊया. की आता सपोज घरामध्ये बिझनेस माइंडेड लोक आहेत, तुझे वडील असतील हे, पण जर बिझनेस माइंडेड लोक घरात असतील आणि आपल्याला बिझनेस करायचा असेल तर किती चॅलेंजेस असतात, ते काय काय चॅलेंजेस तुला आले? हा खरंच महत्वाचा प्रश्न आहे. एक आपण 2 कॅटेगरीत घेऊ, की एक बिझनेस माइंडेड किंवा ज्यांच्या घरी आधीच बिझनेस आहे असं एक फॅमिली घेऊ, आणि एक फॅमिली की ज्यांच्याकडे आधीपासून
कोणी बिझनेसच केला नाही, सगळ्यांनी सगळे नोकरीच नोकरी. केलेली आहे, की बाबा आपलं काम करायचं, घरी यायचं, आपला हम्म. पगार घ्यायचा महिन्याला, बास. खुश राहायचं. तर मग तिथे कसं होतं, दोघांमधला फरक हम्म. मी सांगतो. बिझनेस माइंडेड मध्ये कसं होतं, की त्यांना माहित असतं की हम्म. आज जरी आपण इतकं इन्व्हेस्ट केलं तर त्याचे हम्म. रिटर्न्स आपल्याला नक्की येणार आहेत. आणि बरोबर. ते कधी येणार आहेत, जेव्हा आपण त्यासाठी तेवढे एफर्ट्स देईल, कष्ट देईल तेव्हा. बरोबर. पण नोकरीवाल्यांचं कसं असतं, की बाबा नको, लिमिटेड आपल्याला हा हम्म. येतोय. पण हे त्यांना कळत नाही, की आपण जे सगळं कष्ट करतोय हम्म. ते तो त्या माणसासाठी कष्ट करतोय, तो बरोबर. त्या माणसासाठी नोकरी बरोबर. करतोय. बरोबर. नोकरी करणं काही वाईट नाहीये, बरोबर. काही वाईट नाहीये. पण जो बिझनेस करतोय हम्म. त्याला बाकीच्यांनी तू नोकरीच कर, हे हम्म. सांगणं चुकीचं आहे. बरोबर. कारण बघितलं असेल, की आता आपण खूप हम्म. जवळून अनुभवलं असेल, की आपण काहीतरी करतोय, वेगळं हम्म. करतोय काहीतरी, आपली फील्ड वेगळी आहे. वेगळी. तर आपल्याला बाकीचे सगळे सांगत असतात, अरे हे काय काय करत करणार? बसलाय, आपली नोकरी कर, आपलं पुढे फ्युचर बघ, बघ. बायका हो. पोरं बघ. हे हो. पण त्यांना ते जेव्हा फायनल आपलं आउटपुट बघतील किंवा आपण कुठल्या तरी डेस्टिनेशन वरती असेल, तेव्हा तेव्हा त्यांना कौतुक करावं असं वाटतं, वाट. की ह्यांनी बरोबर. काहीतरी केलं. बरोबर. पण जेव्हा आपण त्या स्ट्रगल फेज मध्ये असतो, तेव्हा त्यांनी सपोर्ट केला, तर तर तो काहीतरी अजून त्याला पण एक एनर्जी येते, एक पॉझिटिव्ह एनर्जी येते, की बरोबर. बाबा हा मी करू शकतो. हम्म. जर तो स्वतःच हरला असेल आणि त्याला जर दुसऱ्यांनी डिमोटिवेट केलं, तर तर तो नाही परत करू उभा शकत. नाही राहू शकत. आणि तेच फरक असतो बिझनेस माइंड आणि नोकरी माइंडेड नोकरी. फॅमिलीज मध्ये. कारण आपण आपल्या ग्रुपमध्येच बघतो की आता काही लोक आहेत, मुलं आहेत की ते नोकरी करतात. जर लोकांनी विचारलं बाबा तू काय करतो, तर मी ह्या कंपनीमध्ये जॉब करतो, असं तो सांगून मोकळा होतो. पण ते जर लोकांनी आपल्याला विचारलं की बाबा तू काय करतो, मग ते सांगण्यात आपल्याला खरंच खूप वेळ जातो की बाबा आम्ही असं असं करतो, त्यांना सगळं समजून सांगायला लागतं. पण शेवटी त्यांना जे म्हणायचं ते म्हणतात. काही लोक म्हणतात हे काहीतरीच करतो किंवा असंच. ठीक आहे, आता हे झालं लोकांचा सगळा माइंडसेट वगैरे. आता आपण परत गेमर्स विलाच्या आतमध्ये जाऊयात. आता कसं गेम खेळण्यासाठी खरं तर खूप वयाची मर्यादा नसते. लहानपणापासून आपण बघतो किंवा वयस्कर लोकांपर्यंत आता तर वरती वरती तर वाढत चाललं वय, की कोणी पण गेम खेळू शकतं. मग तुझ्या गेमर्स विलामध्ये मिनिमम किती वयाचा मुलगा आहे आणि लास्ट किती वयाची मुलं, अशी किती वयाची मुलं तुझ्या गेमर्स विलामध्ये खेळतात? आमचा गेमर्स विलाचा सर्वात लहान मेंबर, त्याचं वय आहे 12 वर्ष. 12 वर्ष? 12 वर्ष. बापरे. त्याचे पॅरेंट्स त्याला घेऊन येतात आणि खरंच त्याचं कौतुक करावं असं वाटतं. त्याचे पॅरेंट्स त्याला घेऊन येतात आणि म्हणतात की तू इथे खेळ. तो 1 तास खेळतो, आम्हाला सांगतो माझं झालंय, घरच्यांना फोन करा, घरचे त्याला घ्यायला येतात आणि घेऊन जातात. त्यांच्या पॅरेंट्सशी आम्ही स्वतः बोललो, की आम्ही त्यांना म्हणलं की पॅरेंट्स खूप चिडतात, हे गेमिंग, हे मुलं सारखं इकडेच लक्ष देतात ते. तर त्याच्या पॅरेंट्सचं आम्हाला हे उत्तर आलं, की अरे मुलं आहेत ते. त्यांना जसं तो सायकलिंग करतो, तो स्पोर्ट्स खेळतो, तसंच तो गेम पण खेळतो. तर तो गेम खेळला की, आणि तो मुलगा पण तेवढा हुशार, तो 1च तास गेम खेळतो, त्याच्यानंतर तो त्याचा अभ्यास करतो. हे आणि एवढ्या लहानपणापासून त्याला सवय लागली. ह्याच्यामध्ये काय होतं, टाइम मॅनेजमेंट शिकतो. बरोबर. आता मुलं काय होतं, आपण काही मुलांना, आता मुलं आहेत ती, आपण त्यांना काही अपोज केला तर ते तेच करतात जे आपण नको बोललो ते. जसं आम्ही शाळेमध्ये केलं. याला काय बोलायचं नाही, याला काय नाही, आपण जाऊन हाणतो आपण उलट करतो. तर ते तुम्ही मुलांना करू द्या. हे अत्यंत बरोबर आहे की मुलांनी सारखं गेम्स नाही खेळलं पाहिजे, मोबाईल नाही, मोबाईल त्यांना देऊच नका. बरोबर. त्यांना जसे त्यांना त्याचे काय म्हणतात दुष्परिणाम उपयोग सांगतात, तसे त्याचे दुष्परिणाम पण सांगा. त्यांना सांगा त्यांनी काय होतं, काय चुकीच्या गोष्टी घडतात, काय, हे सगळं तुम्ही त्यांना सांगा. पण त्यांना शिकवा, त्यांना तुम्ही फोर्स करू नका. त्यांना जी आवड आहे ते त्यांना करू द्या. आता एवढा लहान मुलगा आमच्या इथे आमचा मेंबर म्हणून येतो, तर आमची पण तेवढी जबाबदारी बनते की त्याला ते एन्व्हायरमेंट दिलं पाहिजे. त्याला बाकीच्या जे आता गेमिंग झोन म्हणलं की तिथे मुले मस्ती करणार, बाकीचे शिव्या देणार, हे करणार ते. तर आम्ही पण त्याच्यासाठी तेवढं एन्व्हायरमेंट तेवढं फ्री ठेवतो. तेव्हा आम्ही बाकीच्या मेंबर्सला सांगतो की थोडं कंट्रोल करा, हे करा, हे असं. मग आपण पण त्यांना तेवढे आपण काय म्हणतात फॅसिलिटीज दिले तर ते तसं हे करतात. आणि हे खरंच बरोबर आहे की लहान मुलं असो किंवा मोठे मुलं असो, गेमिंगला मर्यादा नाही. बरोबर. गेमिंगला वयाची मर्यादाच नाही. आता आमच्याकडे जसा लहान 12 वर्षाचा मुलगा आहे, तसा सर्वात मोठा 42 वर्षाचा मेंबर आहे. बापरे, जो 42. त्यांच्या मुलांना पण घेऊन येतो खेळायला. तो पण कॉम्पिटिटिव्ह गेम्स खेळतो. ओके. 42 वर्षांचा माणूस. माणूस. अरे बाप.
म्हणजे एवढं सगळं गेमिंगचं वेड लोकांमध्ये आहे. आता एक वेगळा प्रश्न की तू म्हणला की 12 वर्षाचा मुलगा तुझ्याकडे गेम खेळायला, आपण 12 वर्षाचा असताना काय करत होतो? ते म्हणतात ना, आपण मीम्स बघत असेल बघा, अरे हे तर मी तर 12 वर्षाचा असताना गोट्या खेळायचो गोट्या खेळायचो. आणि लिटरली आम्ही गोट्या खेळायचो. मग तेच ना, गेमिंग म्हणजे आम्हाला, मला तर वाटतं की आम्ही कम्प्युटर पहिला मला वाटते 7वी-8वीला असताना काहीतरी पाहिलं ते होतं, ते पण शाळेमध्ये पाहिलं होतं. शाळेमध्ये. घरी कम्प्युटर थोडा लेटच आला, पण तेव्हा शाळेमध्ये असताना पाहिलं. आजकालच्या पोरांचं नशीब आहे की त्यांना लवकर लवकर गेमिंग एवढं सगळं सगळं मिळतंय, भेटतं, गेमिंग सगळे वगैरे खेळायला. available भेटतात ते. हो. खरंच. ठीक आहे. तर आता ओव्हरऑल सगळं गेमिंग ह्या क्षेत्राबद्दल आपण बोललोय, आणि आता आपला रेग्युलर जो माझ्या पॉडकास्टमध्ये कोणती फील्ड असो वा नसो, मी तो कॉमन क्वेश्चन प्रत्येक पॉडकास्टमध्ये घेत असतो की तरुणांबद्दल. आता तरुणांबद्दल सल्ला तर तुला विचारणार नाही, कारण तुम्ही आपण दोघं तरुणच आहेत. पण तरुणपण जगत असताना, एन्जॉय करत असताना काय काय लिमिटेशन्स येतात, कसं आपण तरुणपण जगलं पाहिजे, तुला काय वाटतं? खरंच चांगला क्वेश्चन विचारला, आणि तू हे प्रत्येक पॉडकास्ट मध्ये खरंच हम्म. आत्ताच्या काळात गरजेचंच आहे. हा प्रश्न खरंच आपण प्रत्येकाला विचारला पाहिजे की मी आत्ता माझं तरुणपण जगत असताना मी माझ्या फ्युचरचा किती विचार करतोय. आता आम्ही फक्त माझं गेमिंग फील्ड आहे किंवा मी मी काहीतरी त्यात कार्यरत आहे म्हणून मी काय मुलांना सपोर्ट करतो, मी मुलांच्या चुकीच्या वागणुकीला सपोर्ट करतो असं नाही. मी पॅरेंट्सनाही तेवढंच सपोर्ट करतो. फक्त माझं एकच म्हणणं आहे की त्यांना तुम्ही फोर्स करू नका. आता सांगतो, एक किस्सा असा सांगतो की आमच्याकडे हर्षद, आम्ही कॅफेमध्येच होतो, आमच्याकडे एक व्यक्ती आले आणि ते व्यक्ती त्यांच्या मुलाला घेऊन आले. तो एक 10वीच पास झाला होता. तो पण कसा बसा पास झाला होता. तर त्याची डिमांड होते की 10वी पास झालो की मला टॅब पाहिजे, आयफोन पाहिजे, मी पबजी खेळणार, मी गेम्स खेळणार, तर मला तुम्ही करायचं. तर त्याचे पॅरेंट्स त्याला घेऊन आमच्याकडे आले होते की तुम्ही समजवा. अरे तर बापरे. आम्ही एक वेगळं सेशन झालं आमचं तेव्हा. आम्ही त्याला वेगळं समजवलं की आत्ता हे तुझे, हे बघा, गेमिंग हे खूप महत्वाचं आहे. ई स्पोर्ट्स, गेमिंग हे सगळे कोर्सेस पण आहेत, पण ते कधी तुम्ही तुमचं बेसिक नॉलेज कम्प्लीट केल्यानंतर. तुम्ही पहिलीपासूनच तुम्ही गेमिंगच्या करिअर मध्ये नाही खेळू शकत. त्यासाठी पण खूप सराव लागतो, त्यासाठी पण खूप चॅलेंजेस फेस करावे लागतात. त्यामध्ये तुम्ही जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तरच तुम्ही त्या ई स्पोर्ट्स गेमिंग कोर्सेसला अप्लाय करू शकता, कारण तुम्हाला तेव्हा बेसिक नॉलेज आणि बाकीच्या तुम्हाला गोष्टी पण तेव्हा जमल्या पाहिजेत. बरोबर. तर आत्ताच्या मुलांचं कसं होतं की नाही मला हे नाही जमत आहे, तरी मला हे करायलाच लावतात. ते समजून नाही घेते की त्यांचं एक, हा ठीक आहे, ते पॅरेंट्स आहेत, ते ओरडणार, रागवणार, त्याशिवाय आपण शिकत नाही, त्याशिवाय आपण घडत नाही. हे मुलांना कळायच्या आधीच त्यांना बाकीच्या गोष्टी कळतात की नाही आता मी ह्याच्या पुढे जाऊ शकत नाही, आणि वेगवेगळे डिसिजन्स घेतात. ते खरंच चुकीचं आहे. त्यांनी समजून घेतलं पाहिजे की आपल्या काही गोष्टी आपल्याला ज्या बरोबर आहेत, ज्या चुकीच्या आहेत, त्या आपल्याला कळत नसतील तर ते आपल्याला कोणीतरी समजवतंय. आणि सगळ्यात जास्त आपला गुरु किंवा आपल्याला समजतं ते म्हणजे मित्राचं. बरोबर. त्यामुळं मित्राचं खरंच इथे खूप मोठं योगदान येतं की त्याने बरोबर त्याला समजवलं पाहिजे. की कारण कसं होतं की मित्र म्हणतो की ठीक आहे ना, तुला पण गरज नाही, मला पण गरज नाही, सोडून दे. तर ते असं होतं. तर आणि आज म्हणतात की जाऊ दे, मी त्याला खूप समजायचा प्रयत्न केला पण त्याने ऐकलं. तो तुझंच ऐकतो, तो तुलाच बघून फॉलो करतोय, तो तुलाच बघून. कारण कसं होतं, खूप वेळा असं होतं की काही मित्रांच्या घरचं वातावरण खूप चिल असतं, आणि काही मुलांच्या घरी खूप स्ट्रिक्ट असतं. मग ते कम्पेअर करायला सुरुवात करतात, आणि मग त्यामुळे पॅरेंट्स जास्त चिडतात. बरोबर. की ह्याला आमचं प्रेम दिसत नाही, दुसऱ्यांचं प्रेम दिसतंय. त्यामुळे मुलं चिडतात की ह्यांना माझं प्रेम नाही दिसत, पण त्यांना बघा त्यांचं प्रेम दिसतंय, त्या माझ्या मित्रांना बघा किती फ्रीडम आहे असं. मग हे असं नाही, हे गिव्ह अँड टेक आहे. आपण जेवढं आता पॅरेंट्सनी जेवढं आपल्याला कोऑपरेट करतात, जेवढं आपल्याला समजून घेतात, तेवढं मुलांनीही त्यांना समजून घेतलं पाहिजे. तर कुठे आपण त्यांना म्हणू शकतो की एक इक्वल होऊ शकते. ते एक समीकरण आहे की ज्यामध्ये आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे आणि पॅरेंट्सही आपल्याला समजून घेतलं. बरोबर. म्हणजे तरुणपण जगताना कंपॅरिझन करणं कुठेतरी टाळा. आणि कंपॅरिझन मुळे काय होतं की माणूस हर्ट होतो की मला ते नाही मिळालं, मला हे नाही मिळालं, त्याच्यामुळे टेन्शन, डिप्रेशन आणि बाकीच्या गोष्टी होतात. तर ह्याला अनुसरून एक दुसरा प्रश्न आहे की तू जसं म्हटलं मैत्री, तर आता आपण शेवटी येऊ. आणि मैत्री म्हणजे काय, तुझ्या जीवनात मैत्रीची व्याख्या काय आहे आणि मैत्री किती महत्वाची आहे, काय वाटतं? मैत्रीची व्याख्या अशी सांगता तर नाही येणार. जसं गणेश सर आता माझ्या समोर आहेत,
हे आपल्या समोर गणेश सर म्हणून आहेत, पण जेव्हा आम्ही इथे एंटर झालो तेव्हा माझ्याकडून बरोबर त्याला गण्याच निघलं. म्हणजे ही जी मैत्री आहे, आपण असं म्हणतो ना की अरे मला काहीतरी आठवतंय, काय आठवतंय, ते जे चेहरे आपल्याला येतात ना समोर. आता मला तुम्ही सांगा, आपले कॉलेजचे फ्रेंड्स असतील, आपले कलिग्स असतील, काय असतील, त्यांना समोर बघितल्यानंतर तुम्हाला काय आठवतं? नाही. आठवून काय आठवेल? तुम्हाला तर- टेन्शन आठवेल, तुम्हाला तुम्ही केलेले आउटिंग्स आठवतील, तुम्ही केलेले एक दिवसाची ट्रिप आठवेल. पण तुम्ही जेव्हा तुमच्या शाळेतील मित्राला, वर्ग मित्राला भेटता, तेव्हा तुम्हाला अख्खे लाईफ लेसन आठवतात. हो. मी आजपर्यंत काय काय चुका केल्या आणि त्या चुकांमध्ये माझा ह्यानी कसा साथ दिला हे तुला आठवत. बरोबर बरोबर. आपल्या जीवनाची सुरुवात जिथं झाली, जिथून आपण शिकायला चालू केलं, तिथं असे मित्र भेटले आणि तिथून सगळं सुरुवात झाली. आणखीन काय सांगशील? काय मैत्रीबद्दल काय आठवतंय? काय मैत्रीबद्दल तर आता खूप आठवतंय. आपण आता एवढं बोलतोयस तर मग मैत्रीबद्दल सांगा असं म्हणजे आता आम्ही आता बघायला गेलं तर तसे आम्ही शाळेतील मित्र, वर्ग मित्र आम्ही सगळे एकत्र आहोतच. पण त्याच्यामध्ये पण आपले असतात ना की काही खास मित्र आहेत. काय तसा गण्या आमचा खास मित्र आहे. तर गण्याच्याच विषयी सांगायला गेलं तर तो आता एक खूप चांगलं काम करतोय. आता एका पोस्ट वरती आहे, त्याचा स्वतःचा बिझनेस आहे. आणि आपण जेव्हा मित्र म्हणतो, मैत्री म्हणतो, तर फक्त मित्र, आता मी 2 मित्रांना घेतलं, फिरायला गेलो, कुठेतरी इकडे गेलो, तिकडे गेलो आणि आम्ही चांगले मित्र आहेत असं नाही म्हणता येणार. तर गणेश असेल, गण्या असेल, तर ह्याने माझा प्रत्येक बॅड टाइम मध्ये असेल, गुड टाइम मध्ये असेल, ह्याने माझे सोबत दिलेली आहे. ह्यालाच खरी मैत्री म्हणतात. बरोबर. आपण बघतो की आपल्या पॅरेंट्सना, आपल्या वडिलांना जास्त मित्र नसतात. हो. आपल्याला खूप मित्र आहेत, मला खूप मित्र आहेत, आपल्याला खूप मित्र असतात. हा इकडचा मित्र, तिकडचा मित्र, फिरायला जाणारा मित्र, थांबणारा मित्र, वेगवेगळ्या ठिकाणी आपले वेगवेगळे मित्र होत जातात. पण आपल्या पॅरेंट्सला खूप कमी मित्र असतात. पण तुम्ही बघितलंय का, आपल्या जेव्हा खरंच वेळ असेल, खरंच गरज असेल, तेव्हा आपले मित्र किती उपयोगात येतात आणि आपल्या वडिलांचे मित्र किती उपयोगात येतात. आपल्या वडिलांनी पण आपल्याला इंट्रोड्यूस करून दिलेले 2 किंवा 3च मित्र असणार, पण ते मित्र कट्टर असणार. बरोबर. मैत्रीचा अर्थ म्हणजेच कट्टर. बरोबर. म्हणजे सुख असो, दुःख असो, सगळ्यामध्ये मदत करणारा मित्र. ओके, आता हे ओव्हरऑल आपलं गेमिंग, करिअर, मैत्री, लहानपणाच्या आठवणी. खरं तर हा पॉडकास्ट असाच खूप चालत राहावा असं वाटतं, पण टायमाचं, वेळेचं कुठंतरी बंधन आहे. त्याच्यामुळे आपण आज इथं थांबूयात. तर शुभम सरांनी, सर म्हणून आपण त्यांना शेवटी तरी, शुभम सरांनी आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल सरांचे खरंच आभार. नक्कीच गेमर्स विला मध्ये आम्ही कधीतरी येऊ आणि गेम खेळण्याची संधी. खरं तर मी कधी गेम खेळलेलो नाहीये, पण यांच्या निमित्तानं का होईना गेम खेळू. तर सर या आल्यात त्याच्याबद्दल खरंच आभार. धन्यवाद.